नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 40 साईजच्या कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहणार आहोत। एका सबस्क्राइबर ताईंची कमेंट होती की 40 साईजचं कटिंग दाखवा म्हणून। तर हे 40 साईजचं कटिंग अगदी सोप्या पद्धतीमध्ये शेअर केलेलं आहे। तुम्ही जरी नवीन शिकणारे असाल तरी इझिली तुम्हाला व्हिडिओ पाहून हे कटिंग जे आहे कटोरी ब्लाउजचं ते अगदी व्यवस्थित समजेल। आणि हा जो ब्लाउज आहे हे जे कटिंग आहे त्याप्रमाणे ब्लाउज शिवल्यानंतर ब्लाउजही फिटिंगला खूप छान बसतो। कोणत्याही ब्लाउजच्या मापासाठी कटोरीचं माप कसं काढायचं असतं याचा एक फॉर्म्युला याच्यामध्ये शेअर केलेला आहे आणि काही टिप्स दिलेल्या आहेत शोल्डर उतरू नये त्यासाठी। तर तुम्ही टिप्स नक्की त्या फॉलो करू शकता आणि त्यामुळे व्यवस्थित तुमच्या ब्लाउजला फिटिंग आणि फिनिशिंग चांगली येईल। हे जे कटिंग दाखवलेलं आहे ते डीप गळ्यानुसार दाखवलेलं आहे, त्याप्रमाणे याची माप आहेत। तर मी इथे पेपर घेतलेला आहे, डबल फोल्डमध्ये पेपर आहे। फोल्ड बाजू माझ्याकडे आहे, ओपन बाजू माझ्या अपोजिट साईडला आहे। फोल्ड बाजूकडून ब्लाउजच्या तयार उंचीचं माप टाकायचं आहे। ब्लाउजची तयार उंची इथे आहे 13.5 इंच। तर त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे। 14.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे। मार्किंग केलं आणि लाईन ड्रॉ करून घेतली। इथे बॅक आणि फ्रंट आपण सोबतच कटिंग करणार आहोत, त्याच्यामुळे आपला वेळ वाचतो। या लाईनवर आता शोल्डरचं मार्किंग करून घ्यायचं आहे। शोल्डर घेतलेलं आहे इथे 5.25 इंच, डीप नेकनुसार हे शोल्डर घेतलेलं आहे, त्याचं मार्किंग करून घेतलं। 5.25 इंचाची जी लाईन आहे तिथून खाली आर्महोलचं लाईनचं मार्किंग करून घेतलं। आर्महोल घेतलेलं आहे 6 इंच, 6 इंचाचं मार्किंग केलं आणि ती जी आर्महोलची लाईन आहे ती सरळ ड्रॉ करून घेतली। इथेही समांतर अंतरावर मार्किंग केलं, त्यामुळे लाईन क्रॉस जात नाही। लाईन ड्रॉ करून घेतली। आर्महोलच्या लाईनवर चेस्टचं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर चेस्टला 4ने डिवाइड करायचं आहे। इथे 40 चेस्ट आहे तर 4ने डिवाइड केलं 10 इंच येतात आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतले। खालच्या बाजूला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे। कंबर आहे इथे 34 इंच, त्याचा चौथा भाग घेतला 8.5 इंच, पुढे 1 इंच बॅकच्या टक्ससाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन असं मार्किंग करून घेतलं आणि लाईन ज्या आहेत ह्या दोन एकमेकांना जोडून घेतल्या। आता गळ्याचं मार्किंग करून घेतले। तर बंद बाजूकडून इथे 2.25 इंचावर मार्किंग केलं गळा रुंदीसाठी। पुढचा गळा तयार आहे 6 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचे। 6.5 इंचावर मार्किंग केलं आणि तो बॉक्स असा ड्रॉ करून घेतला, त्याच्यात गोलाकार गळ्याचा आकार देऊन घेतला। शोल्डर उतरण्याचं सगळ्यात पहिलं कारण आहे गळारुंदी जास्त होते, गळारुंदी जास्त झाल्यामुळे सुद्धा शोल्डर उतरले जातात। इथे आर्महोलचं मार्किंग करून घ्यायचे। तर कॉर्नरमधून 1 इंचावर एक मार्किंग केलं आणि 1.25 इंचावर दुसरं मार्किंग केलेलं आहे। आर्महोलची लाईन आहे त्याचा सेंटर पॉईंट मार्किंग केला। इथे आर्महोलचे आकार देऊन घ्यायचे आहेत। तर पहिलं मार्किंग आहे तिथून बॅकच्या आर्महोलसाठी आकार देऊन घेतला आणि फ्रंटच्या मार्किंग आहे तिथे फ्रंटच्या आर्महोलसाठी थोडासा किंचित आतून असा आकार देऊन घ्यायचा आहे। इथे हा पॉईंट जोडून घेतला। इथे अर्धा इंचावर मार्किंग केलं आणि हा पॉईंट असा क्रॉसमध्ये जोडून घेतला, त्यामुळे बॅकच्या साईडला जे फुगा वगैरे येतो तरी येत नाही। इथे गळ्याच्या बाजूने 1/2 इंच शोल्डर उतार दिलेला आहे आणि मार्किंग करून घेतलं। ही दुसरी टिप्स तुम्ही फॉलो करू शकता। जर शोल्डर उतरत असेल तर गळ्याच्या बाजूने तुम्हाला 1/2 इंच शोल्डर उतार द्यायचा आहे। आता योकपट्टीचं खाली मार्किंग करायचं आहे। जी ओपन बाजू आहे तिथे 2 इंचावर मार्किंग केलं, बंद बाजू आहे तिथे सुद्धा 2 इंचावर मार्किंग केलं आणि ती सरळ लाईन ड्रॉ करून घेतली। त्यानंतर जी बंद बाजू आहे तिथून वरती अर्धा इंचावर मार्किंग करून घेतलं। इथे अर्धा ते 1/2 इंचावर मार्किंग करू शकता, मी अर्धा इंचावर केलेलं आहे। तिथून असा योकपट्टीचा आकार देऊन घेतला। आता आपल्याला कटोरीचं मार्किंग करायचं आहे। तर बऱ्याचदा आपल्याला समजत नाही कटोरीचं मार्किंग नेमकं कोणत्या साईजमध्ये किती करावं। तर कटोरीचं मार्किंग करण्यासाठी एक सोपं फॉर्म्युला मी सांगणार आहे, किंवा तुम्ही तयार ब्लाउजवर जे काही कटोरीचं माप आहे त्याप्रमाणे सुद्धा घेऊ शकता। तर इथे जेवढं चेस्टचं माप असणार आहे त्याला 6ने डिवाइड करायचं आहे आणि जे काही आन्सर येईल त्याच्यातून अर्धा इंच वजा करायचं आहे। इथे चेस्टचं माप आहे 40 इंच, त्याला 6ने डिवाइड केल्यानंतर 6.6 येतं, त्याच्यातून अर्धा इंच वजा केल्यानंतर 6.1 येतं। तर मी इथे राऊंड फिगर 6 घेणार आहे। 6ची कटोरी 40 साईजसाठी घेणार आहे। हा फॉर्म्युला वापरून तुम्ही कुठल्याही मापाचं कटोरीसाठीचं मेजरमेंट काढू शकता। आर्महोलमधून इथे मी 2.5 इंचावर मार्किंग केलं, गळ्यापासून इथे वरती 1 इंचावर मार्किंग केलं आणि हे जे 3 पॉईंट आहेत ते कटोरीसाठी जोडून घेतले। तर पाहू शकता खूप सुंदर असा कटोरीचा इथे आकार आलेला आहे।
तर हा फॉर्म्युला वापरून तुम्ही कुठल्याही मापाचं कटोरीचं माप जे आहे ते काढू शकता। केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घ्यायचं। तर पहिल्यांदा साईडने कटिंग केलं आणि बॅकचा आर्महोल जो आहे तो कटिंग करून घेतला। इथे कटिंग करून घेतलं। त्यानंतर फ्रंट आणि बॅक ओपन करून घ्यायचे आहेत आणि मग फ्रंट आणि बॅक सेपरेट करायचे आहेत। तर मध्ये कटिंग करून घेतलं म्हणजे फ्रंट आणि बॅक सेपरेट होतील। तर हा बॅकचा पार्ट आहे आणि आता फ्रंटचे पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे आहेत। तर इथे मी योकपट्टी पहिल्यांदा कटिंग करून घेतली। त्यानंतर आर्महोलचा आकार कटिंग करून घेतला, गळ्याचा आकार कटिंग करून घेतला आणि कटोरीचा आकार कटिंग करून घेतला। तर असं हे आपल्याला कटिंग मिळालेलं आहे। कटोरी आपल्याला दुसरी वाढून घ्यायची असते कारण त्याला टक्स येतो। साईड पार्ट तयार झालाय। योकपट्टीला वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने दोन्हीकडे शिलाई येते, त्याच्यामुळे योकपट्टीला आपल्याला खालच्या बाजूने अर्धा इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्राचं वाढून घ्यायचे जेव्हा आपण अस्तरवर कटिंग करतो। तर फक्त योकपट्टीमध्ये एवढाच आपल्याला बदल करायचा आहे। बॅकच्या गळ्याचं मार्किंग करायचं आहे। तर बॅकचा पार्ट घेतलेला आहे। जेवढी बॅक साईडला पट्टी आपली तयार असते तर त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढून घ्यायचं। माझी बॅक साईडची पट्टी तयार आहे 3 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढून घेतलं। 3.5 इंचावर खालून मार्किंग केलेलं आहे। वरच्या बाजूने इथे 2.25 इंच गळा रुंदी घेतली। इथे गळा रुंदी घेतलेली आहे 3 इंच आणि हा असा बॉक्स ड्रॉ करून घेतला। अशा पद्धतीने मार्किंग केल्यामुळे कमी जास्त होत नाही गळा। तर हा असा बॉक्स ड्रॉ करून घेतला आणि त्याला गोलाकार असा आकार देऊन घेतला। तर याच्यामध्ये तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊ शकता। इथे बॅकचा टक्स घ्यायचा आहे, आडवा 4 इंच आणि उभा 3.5 इंच। तर हे कटिंग करून घेतलं गळ्याचं। असं हे बॅक पार्टचं कटिंग झालेलं आहे। आता कटोरी जी आहे ती वाढवायची आहे। तर कटोरी वाढवण्यासाठी एका दुसऱ्या पेपरवर जी कटोरी आपण कटिंग केलेली होती ती आहे तशीच ड्रॉ करून घेतलेली आहे। ही कटोरी 6ची आपण कटिंग केली होती। तर इथे जी काही 6ची कटोरी आहे त्याचा सेंटर पॉईंट मार्किंग केला 3 इंच आणि तिथून खाली 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलं। ही जी पद्धत आहे ती सर्व साईजसाठी सेम असणार आहे। इथे 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलं, इकडे 1.5 इंच वाढवली आणि या साईडला सुद्धा 1.5 इंच वाढवलेली आहे। इथे अगदी 1/2 इंच वाढवायचे आहे आणि हे पॉईंट असे जोडून घ्यायचे आहेत। समजा शोल्डर उतरत असेल तर इथे वाढवायची गरज नाही आणि या साईडला सुद्धा अगदी 1/2 इंच वाढवायचे आहे आणि हा असा गोलाकार आकार इथे खाली 1.5 इंच जे वाढवलेलं आहे तिथे जोडून घ्यायचा आहे। समजा शोल्डर उतरत असेल तर दोन्ही साईडला अगदी 1-1 लाईनचं मार्जिन वाढवायचं आहे आणि हे पॉईंट जे आहेत ते असे क्रॉस खालच्या 1.5 इंच जे वाढवलेलं आहे त्याला जोडून घ्यायचे आहेत। तर ही अशा प्रकारे सोप्या पद्धतीमध्ये कटोरी जी आहे ती ड्रॉ करून झालेली आहे। केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घ्यायचे। आता हीच कटोरी आपल्याला वापरायची आहे जेव्हा आपण ब्लाऊजचं कटिंग करतो तेव्हा। तर केलेल्या मार्किंगप्रमाणे हे कटिंग करून घेतलं तर कटोरीचं सुद्धा कटिंग झालेलं आहे। इथं आता बाहीचं कटिंग बघूयात। तर डबल फोल्डमध्ये पेपर घेतलाय, फोल्ड बाजू माझ्याकडे आहे। अस्तरच्या ब्लाऊजसाठी जेवढी तयार स्लीव्ज असेल त्याच्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। विदाऊट अस्तरसाठी 1.5 किंवा 2 इंच घेऊ शकता। तर इथं 5 इंचाची स्लीव्ज तयार आहे। 6 इंचावर मार्किंग करून लाईन अशी ड्रॉ करून घेतली। बाहीची घडी घेण्यासाठी छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। तर हे अगदी सोपी ट्रिक आहे। छातीच्या चौथ्या भागाची घडी घ्यायची म्हणजे व्यवस्थित बाही आपली पुरते जेव्हा 1.5 इंच शिलाई मार्जिन असेल। तर इथे मार्किंग करून घेतलं 10 इंचावर, तिथून खाली 3 इंच कॅप हाईट दिलेली आहे, तिथून आतमध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिनचं मार्किंग करून घेतलं। आता इथून वरच्या बाजूने 1 ते 1.5 इंचापासून असा बाहीचा आकार हलक्या हाताने द्यायचा आहे। त्याच्या आतमधून एक अर्धा इंचाचा अंतर ठेवून एक दुसरा आकार द्यायचा आहे आतल्या आर्महोलचा। खाली दंडघेराचा निम्मा घेतला, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि हे पॉईंट असे जोडून घेतले। केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घेतलं। तर पाहू शकता बाहीचं अगदी सोप्या पद्धतीमध्ये कटिंग झालेलं आहे। किती घडी घ्यावी, किती कॅप हाईट घ्यावी याचं कन्फ्युजनच नाही अजिबात। तर हे मी असं ओपन करून घेतलं आणि फ्रंटचा जो आर्महोलचा आकार आहे बाहीचा तो कटिंग करून घेतला। तर हे बाहीचं सुद्धा कटिंग झालेलं आहे। अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीत 40 साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही पद्धत सोपी वाटली का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील। तर भेटूया पुन्हा एकदा अशाच यूजफुल व्हिडिओमध्ये। धन्यवाद।